नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जी 20-25 मिनिटांची भेट झाली त्या भेटीत काय झालं याचा खुलासा सविस्तरपणे स्वतः शरद पवार यांनी केला आहे। राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा मुद्दा आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। संजय राऊत यांच्यावर कारवाईची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याबद्दलची नाराजी एक प्रकारे पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातली। मोदी विचार करून योग्य तो निर्णय घेतील असंही पवार म्हणाले। भाजप विरोधात महाविकास आघाडी सरकार शड्डू ठोकणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपच्या विरोधात उभी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसून हे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुन्हा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच विजयी होईल असा दावा सुद्धा शरद पवार यांनी केला आहे। भाजपच्या विरोधातील सर्व विरोधकांची आपण मोद बांधणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। यासोबतच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सुद्धा आपण पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडल्याचं शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं। संजय राउत राज्यसभा के मेरे करीब सामना के संपादक एडिटर, उनके यहाँ कुछ कदम ये सेंट्रल एजेंसी ने उठाए हैं। ये कदम में उनका फ्लैट और उनके आधा एकड़ जमीन वो अटैच की है। हमें लगा कि ये इंजस्टिस है और ये इंजस्टिस एक तो राज्यसभा सदस्य और दूसरा सीनियर जर्नलिस्ट, और इसलिए ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली। सीधी बात है, एक ही केस देखिए ना, संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी, क्या प्रोवोकेशन क्या था? जस्ट बिकॉज ही इज लुकिंग सम सेटल, बिकॉज समटाइम ही इज राइट, sometimes he criticized। कि जैसे मैंने कहा वैसे 2 बातें की। एक, पिछले 2-2.5 सालों से महाराष्ट्र के लेजिस्लेटिव काउंसिल में गवर्नर्स नॉमिनी 12 सीट which state government has recommended to honorable governor, the governor has not acted, and that's why these 10 seats are vacant for the last 2.5 years. So I just wrote to ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, थोड्याच वेळात उदय जाधव सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील। स्वाती, साधारणपणे अशा भेटीनंतर यापूर्वीच्या जेव्हा 2 भेटी झाल्या आहेत शरद पवार आणि पंतप्रधानांच्या, त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं नाही की काय काय चर्चा झाली। यावेळेला मात्र शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितले। एक, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा आणि दुसरा राज्यपाल नियुक्त आमदारांचा। काय खरंच नेमकं झालेलं असू शकतं पडद्यामागे? खरं तर जेव्हा शरद पवार भेटले मोदींना असं कळताच अनेक राजकीय तर्क वितर्क सुरू झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्वतः शरद पवारांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले। त्यांनी थेट केंद्रीय यंत्रणांविरोधात भूमिका घेतल्याची आणि भाजप विरोधात भूमिका घेतल्याचं सूतोवाच आपल्याला मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतंय। त्याचबरोबर एक नवी संघटन म्हणजे एक भाजपच्या विरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांचे एकत्रित येण्यासाठीचे जे काही ते वक्तव्य करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा भेट होते तेव्हा साहजिकच आहे की या भेटीला एक वेगळा अँगल देण्याचा किंवा एक वेगळा काही किनार असू शकते अशी तर्कवितर्क आणि किंवा मताधिक्य असे समोर आलं। पण म्हणूनच कदाचित शरद पवारांनी स्वतः बैठक घेतली आणि ही बैठक लक्षद्वीपच्या मुद्द्यावर होती। पण त्याबरोबर मी मात्र 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले पंतप्रधानांसमोर हे त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर राज्यपाल या सरकारचा ऐकत नाही किंवा राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्याबद्दल जो काही मत
मतभेद आहे, त्यामुळे 12 नियुक्त आमदारांची अजूनही नियुक्ती होत नाहीये. त्या संदर्भात खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की एका राज्यातल्या आमदारांची नियुक्ती राज्यपालांनी करावी, यासाठी थेट एका पक्षाच्या अध्यक्षांना पंतप्रधानांकडे बोलावं लागतंय. हे यावरून आपलं स्पष्ट होतंय की राज्यपाल आणि राज्य सरकार हा मतभेद किती मोठा आहे. कारण हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाहीये आणि म्हणूनच ही तर गोष्ट बोलली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काही तासांपूर्वीच म्हणजे साधारणतः एक 24 तास उलटले असतील की संजय राऊत यांचं घर किंवा त्यांचा फ्लॅट आणि त्याचबरोबर इतर जमिनी यांच्यावर ईडीनं जप्ती आणल्या. त्यामुळे नेमकं संजय राऊत यांच्यावर कारवाई काय करायची गरज होती, नेमकं त्यांनी काय केलं होतं, नेमकं असा त्यांच्यात मुद्दा पवारांनी आरोप उपस्थित काय केला. आहे? विनोद आहे आपल्यासोबत. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. विनोद, अशा प्रकाराने खरं तर पंतप्रधानांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं, लोकसभेतही त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे कठोर कारवाया होतील, कोणताही मुलाइजा बाळगला जाणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं की संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली. असं वाटतं की शरद पवार यांनी पाठराखण केल्यानंतर ही कारवाई थोडीशी नरमाईची होऊ शकते? नक्की ही शक्यता नाकारता येत नाही, कारण शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे आहे आणि त्यांच्या घरोबा संबंधही हे नाकारता येत नाही. कारण खुद पंतप्रधान हे बारामतीला जाऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी थांबले, त्यांच्याकडे जेवण केलं. त्यामुळे आणि त्याही आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही हजर होते. एकंदरीत या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं शंका नाही की शरद पवार यांच्या सांगण्यावरून आता ईडीच्या कारवाया महाराष्ट्रामध्ये संत गतीने होतील. परंतु ईडीच्या कारवाया थांबणार नाही ही शक्यता नाकारता येत नाही. कारण भारतीय जनता पक्षाला स्वतःला जिवंत जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ईडी कारवाया करत त्यांना जिवंत ठेवण्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून आणि राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांची ही जी भेट आहे ती महत्त्वाची आहे आणि शरद पवार यांनी खास करून संजय राऊत यांच्या माध्यमातून एक निशाणा साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. ते म्हणजे ईडीची जी कारवाई आहे, उठसूट कारवाई होते, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अनेक नेत्यांना ईडीने जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय जे अस्तित्व आहे नेत्यांचं ते जी कारवाई आहे, राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाते. राजकारणात असं व्हायला नको, कारण लोक अशा प्रकारचे गुन्हे करतात परंतु त्यांची कायद्याअंतर्गत केली जाते. परंतु ईडीची जी कारवाई आहे त्यामध्ये जामीन मिळत नसल्याची खंत आज खुद छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही जी भेट आहे, ही जी बैठक झाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत, ही फार महत्त्वाची आहे. त्याही पलीकडे जाऊन शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तक्रार केली. त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलं की 12 आमदारांची नियुक्तीबाबत आम्ही अनेक वेळा पत्र आणि विनंती केल्या, परंतु राज्यपालाकडून त्याबाबत अजब शाश्वती मिळत नाही. राज्यपाल कुठल्याही प्रकारचे निर्णय घेत नाही, फक्त रखडण्याचं काम ते करतात. अशा प्रकारची भूमिका योग्य नाही असंही राज्यपालांच्या बाबतीत थेट तक्रार शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यपालांवरही कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यामध्ये राज्यपाल हे प्रतिसाद देत नाही. राज्यपालांची जी भूमिका आहे त्याही पलीकडे जाऊन राज्यपाल राजकीय भूमिकेत वागतात, हे काही वावगं नाही आणि तसे आरोप काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीने केले आहेत. कारण विनोद, या सगळ्याचा अर्थ असा समजू शकतो का की पंतप्रधानांना एक प्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि या महाविकास आघाडीचे कर्ते करवते शरद पवार